मित्रांनो, आपल्याला अशा काही सवयी असतात ज्या आपल्याला निरोगी ठेवत आहेत असं वाटतं, पण त्या हळूहळू शरीराला आतून कमजोर करत असतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे ह्या चुका इतक्या सामान्य आहे की बहुतेक लोकांना त्या चुका आहेत हेच समजत नाही, जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही. वय वाढत असताना शरीराची क्षमता कमी होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ती किती वेगाने होईल हे पूर्णपणे आपल्या रोजच्या सवयींवर अवलंबून असतं. काही लोक 80-85 वयातही ताजेतवाने, सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असतात, तर काहींना 60-65 नंतरच मोठ्या समस्या सुरू होतात. हा फरक फक्त नशिबाचा नसतो, तो सवयींचा असतो, निवडींचा असतो आणि जागरूकतेचा असतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा 6 मोठ्या आणि दुर्लक्षित चुका समजून घेणार आहोत, ज्या तुमच्या आयुष्याची वर्ष कमी करत आहेत, पण तुम्हाला त्याची जाणीव देखील नाही. आणि त्याचबरोबर या प्रत्येक चुकांवर सोपे पण प्रभावी उपाय देखील आपण जाणून घेणार आहोत, जे तुमचं आयुष्य केवळ वाढवणारच नाहीत, तर ते अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी बनवतील. शरीराच्या आरोग्यावर सर्वात शांतपणे परिणाम करणारी आणि तरीही सर्वाधिक दुर्लक्षित राहणारी गोष्ट म्हणजे दररोज पुरेसं पाणी न पिणं. अनेकांना असं वाटतं की तहान लागली की पाणी पितो म्हणजे सगळं ठीक आहे, पण ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. विशेषतः वय वाढल्यानंतर शरीराची तहान जाणवण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे शरीराला पाण्याची गरज असतानाही आपल्याला त्याची जाणीव होत नाही. शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक ऊतक आणि प्रत्येक प्रक्रिया योग्य रीतीने कार्य करण्यासाठी पाण्यावर अवलंबून असते. जेव्हा ही पातळी कमी होते तेव्हा शरीर ताबडतोब काही संकेत देत नाही, उलट ते शांतपणे आतून कमजोर होऊ लागतं आणि हीच गोष्ट त्याला अधिक धोकादायक बनवते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर शरीरातील रक्त हळूहळू दाट होऊ लागतं, ज्यामुळे रक्ताभिसरणाची गती कमी होते आणि अवयवांपर्यंत पोषण तसेच ऑक्सिजन पोहोचण्याची प्रक्रिया अडथळलेली होते. ह्याचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर, हृदयाच्या ताणावर आणि मूत्रपिंडांच्या कामगिरीवर दिसू लागतो. पण मित्रांनो, हा परिणाम एकदम जाणवत नाही. दिवसागणिक, महिन्यागणिक हे बदल साठत राहतात आणि शरीर हळूहळू थकलेलं, मंदावलेलं वाटू लागतं. अनेक वेळा थकवा, चक्कर, लक्ष कमी लागणं किंवा अंगामध्ये शक्ती नसल्यासारखं वाटणं, ह्या सगळ्यांच्या मागे पाण्याची साधी कमतरता असू शकते, पण आपण ती इतर कारणांवर ढकलतो. ह्यावर उपाय मात्र अत्यंत सोपा आणि प्रत्येकासाठी शक्य असा आहे. पाण्याला आपल्या दिनचर्येचा ठरलेला भाग बनवणं. तहान लागेपर्यंत थांबण्याऐवजी दिवसाची सुरुवात पाण्याने करा. जेवणाआधी थोडं पाणी घ्या आणि दिवसभरात वेळोवेळी थोड्या प्रमाणात पाणी पित राहा. आपल्या आसपास नेहमी पाण्याची बाटली ठेवणं, लघवीचा रंग फिकट ठेवण्याकडे लक्ष देणं आणि शरीराला सतत हायड्रेट ठेवणं, ह्या छोट्या सवयी दीर्घकाळात मोठा फरक घडवतात. कारण पाणी ही फक्त तहान भागवणारी गोष्ट नाही, तर ते शरीराला आतून जिवंत, सक्रिय आणि संतुलित ठेवणारं सर्वात मूलभूत साधन आहे. आपल्या दैनंदिन जीवनातली दुसरी मोठी आणि अनेकदा लक्षात न येणारी चूक म्हणजे आपण खातो ते अन्न खरोखरच आरोग्यदायी आहे का ह्याचा नीट विचार न करणं. अनेकदा डाएट, हलका किंवा आरोग्यासाठी चांगला असा टॅग लावलेले पदार्थ आपण निवडतो, पण त्यामागचं सत्य वेगळंच असतं. हे पदार्थ शरीरात थेट त्रास देत नाही, वेदना निर्माण करत नाही, म्हणून आपल्याला वाटतं सगळं सुरळीत चाललं आहे, पण आतून अगदी शांतपणे पेशींच्या पातळीवर एक सूक्ष्म जळजळ सुरू असते, जी हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करू लागते. ही जळजळ दिसत नाही, पण ती रक्तवाहिन्यांना कमकुवत करते, अवयवांची कार्यक्षमता कमी करते आणि शरीराची नैसर्गिक ताकद हळूहळू खाऊन टाकते. विशेषतः पांढऱ्या पिठापासून बनलेले पदार्थ, जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले तेल आणि कृत्रिम गोडी असलेले पदार्थ हे या समस्येचं मुख्य कारण ठरतात. सुरुवातीला हे पदार्थ अगदी निरुपद्रवी वाटतात, हलके, चविष्ट आणि सहज पचणारे, पण कालांतराने ते शरीरामध्ये सूज निर्माण करू लागतात. ही सूज हळूहळू वाढत जाते आणि एक वेळ अशी येते की हृदय, मेंदू, सांधे किंवा पचनसंस्था यांच्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो. विशेष म्हणजे वय वाढल्यावर शरीराची अन्नावर प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदलते. जे अन्न एकेकाळी सहज पचत होतं तेच पुढे जाऊन शरीरासाठी ओझं ठरू शकतं. म्हणूनच केवळ चालतंय म्हणून काहीही खाणं ही सवय दीर्घकाळात नुकसानकारक ठरू शकते. यावर उपाय म्हणजे अतिशय साधा पण प्रभावी. आहार जितका नैसर्गिक तितका चांगला. संपूर्ण धान्य म्हणजेच होल ग्रेन्स, ताज्या आणि रंगीत भाज्या, योग्य प्रमाणात प्रथिने आणि चांगल्या दर्जाचे फॅट्स यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि आतली जळजळ कमी होण्यास मदत मिळते. आर्टिफिशियल आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांपासून जाणीवपूर्वक दूर राहणं, गोड खायची इच्छा झाली तर नैसर्गिक पर्याय निवडणं आणि आहार साधा तसेच संतुलित ठेवणं, ह्या छोट्या सवयी दीर्घकाळात मोठा बदल घडवतात. सुरुवातीला हा बदल लहान वाटेल, पण काही आठवड्यांतच शरीर हलकं, ऊर्जावान आणि संतुलित वाटू लागेल आणि हेच खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्याचं पायाभूत तत्व आहे.
तिसरी आणि अनेकांना न कळणारी मोठी चूक म्हणजे व्यायाम करतोय पण तो योग्य प्रकारे करतोय का ह्याचा विचारच न करणं. बहुतांश लोकांना असं वाटतं की दररोज थोडं चालणं म्हणजे पुरेसा व्यायाम झाला आणि त्यामुळे शरीर फिट राहतं. पण खरं पाहिलं तर चालणं नक्कीच चांगलं आहे, पण ते फक्त एक भाग आहे, पूर्ण उत्तर मुळीच नाही. शरीराला केवळ हालचाल नाही तर ताकद टिकवण्यासाठी आणि स्नायू जपण्यासाठी योग्य प्रकारचं उत्तेजन लागतं. जर आपण फक्त चालण्यावरच अवलंबून राहिलो तर शरीराला असा संकेत मिळतो की जास्त ताकदीची गरजच नाही आणि मग हळूहळू स्नायू कमी होऊ लागतात, शरीर सैल पडू लागतं आणि ऊर्जा घटते. मित्रांनो, वय वाढत जातं तसं शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि हीच गोष्ट पुढे जाऊन अनेक अडचणींचं मूळ ठरते. स्नायू कमी झाले की शरीराचं संतुलन ढासळतं, चालणं अस्थिर होतं आणि अगदी छोट्या कारणानेही पडण्याचा धोका वाढतो. फक्त चालण्यासारखा सौम्य व्यायाम ह्या समस्येला थांबवू शकत नाही, कारण त्यातून स्नायूंना पुरेसं आव्हान मिळत नाही. उलट शरीराची ताकद कमी होणं वेगाने सुरू राहतं. म्हणूनच फक्त चालणं म्हणजे पूर्ण व्यायाम आहे असा समज ठेवणं हे चुकीचं ठरतं. यावर योग्य उपाय म्हणजे सोप्या पण ताकद वाढवणाऱ्या हालचाली आपल्या दिनचर्येमध्ये आणणं. यासाठी जिममध्ये जाण्याची किंवा जड वजन उचलण्याची गरज नाही. भिंतीला आधार देऊन पुशअप्स करणं, खुर्चीवरून सावकाश उठणं बसणं, हलक्या रेझिस्टन्स बँडचा वापर करून हातपायांचे व्यायाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी शरीराला स्पष्ट संकेत देतात की स्नायू टिकवणं आवश्यक आहे. आठवड्यातून फक्त 3 वेळा 10 ते 15 मिनिटं जरी अशा प्रकारचा व्यायाम केला तरी शरीरात ताकद टिकून राहते, संतुलन सुधारतं आणि ऊर्जा वाढते. हा छोटासा बदल केवळ फिटनेस वाढवत नाही तर वृद्धत्वाची गतीही मंदावतो आणि दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व सुलभ बनवतो. मित्रांनो, चौथी आणि अतिशय शांतपणे शरीरावर परिणाम करणारी चूक म्हणजे औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहणं आणि त्यांच्या आतल्या परिणामांकडे दुर्लक्ष करणं. आपण आजारी पडलो की औषध घेणं आवश्यक असतंच, पण त्या औषधांचा शरीरावर दीर्घकाळात काय परिणाम होतो याचा विचार फारच कमी लोक करतात. अनेक औषधं आपल्या शरीरातील महत्त्वाच्या जीवनसत्वांची आणि खनिजांची पातळी हळूहळू कमी करत असतात, पण हा परिणाम लगेच जाणवत नाही. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण कालांतराने शरीरामध्ये ऊर्जा कमी होणं, लक्ष केंद्रित न होणं, थकवा वाढणं आणि अवयवांची कार्यक्षमता मंदावणं हे सगळं हळूहळू दिसू लागतं. मित्रांनो, ही प्रक्रिया इतकी शांतपणे घडते की बहुतेक वेळा ती औषधांमुळे आहे हे लक्षातही येत नाही. बहुतांश लोक औषधं घेताना त्याचा त्वरित फायदा पाहतात. दुखणं कमी होतं, त्रास कमी होतो आणि तेच योग्य आहे असं मानतात. पण ह्या प्रक्रियेमध्ये शरीरात तयार होणाऱ्या अदृश्य कमतरतेकडे लक्ष दिलं जात नाही. काही विशिष्ट औषधं शरीरातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स किंवा इतर पोषक घटक कमी करू शकतात आणि ह्याचा परिणाम एकाच वेळी दिसत नाही तर हळूहळू साठत जातो. मेंदूची कार्यक्षमता कमी होणं, हृदयावर ताण येणं, पचन बिघडणं, या सगळ्यांच्या मागे हीच लपलेली कमतरता कारणीभूत असू शकते. म्हणूनच केवळ औषधं घेतोय म्हणजे आरोग्य सुधारतंय असा समज ठेवणं चुकीचं आहे. मित्रांनो, ह्यावरचा उपाय म्हणजे जागरूक राहणं आणि संतुलन साधणं. कोणतंही औषध बंद करणं हा उपाय नाही, पण त्याच वेळी त्याचा शरीरावर होणारा परिणाम समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टरांशी संवाद साधणं, ह्या औषधांमुळे काही पोषण तत्व कमी होत आहेत का हा प्रश्न विचारणं आणि गरज भासल्यास योग्य पूरक आहार किंवा सप्लिमेंट्स घेणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, प्रोटीन आणि चांगले फॅट्स यांचा समावेश केल्यास शरीरातील पोषण संतुलन राखता येतं. ही छोटी पण सजग पावलं घेतली तर औषधांचे फायदे मिळवतानाच त्यांचे लपलेले दुष्परिणाम टाळता येतात आणि दीर्घकाळासाठी शरीर मजबूत राहू शकतं. 5वी आणि अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे झोपेचा दर्जा न ओळखणं. बऱ्याच लोकांना वाटतं की मी रोज 7 ते 8 तास झोपतो म्हणजे माझी झोप व्यवस्थित आहे. पण खरा प्रश्न हा नसतो की तुम्ही किती वेळ झोपलात, तर तुम्ही किती खोल आणि पुनर्संचयित करणारी झोप घेतली आहे. जर झोपेमध्ये वारंवार खंड पडत असेल, मन पूर्णपणे शांत होत नसेल किंवा मेंदूला योग्य विश्रांती मिळत नसेल तर शरीराची दुरुस्ती अपुरी राहते. दिवसातून जमा झालेला थकवा, ताण आणि पेशींवर झालेलं नुकसान हे सर्व भरून काढण्यासाठी खोल झोप आवश्यक असते आणि तीच जर कमी पडली तर शरीर हळूहळू थकलेलं आणि असंतुलित होऊ लागतं. मित्रांनो, वय वाढत गेलं की झोपेची रचना नैसर्गिकरित्या बदलते. खोल झोपेचे टप्पे कमी होतात, झोप हलकी होते आणि रात्रीमध्ये अनेक वेळा जाग येऊ शकते. याचा परिणाम असा होतो की सकाळी उठल्यावर पूर्ण विश्रांती मिळाल्यासारखं वाटत नाही, अंगात आळस जाणवतो आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाल्यासारखी वाटते. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते, विसरभोळेपणा वाढतो आणि दिवसभर ऊर्जा कमी वाटते. पण अनेक जण ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटतं की मी तर पुरेसा वेळ झोपलोय. पण हीच सर्वात मोठी चूक ठरते. ते लोक झोपेच्या गुणवत्तेकडेच दुर्लक्ष करत असतात.
मित्रांनो, ह्यावरचा उपाय म्हणजे झोपेपूर्वी योग्य सवयी अंगीकारणं आणि शरीराला शांत झोपेसाठी तयार करणं. झोपण्याच्या किमान 30 ते 60 मिनिटे आधी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीनपासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यातून येणारा निळा प्रकाश मेंदूला जागा ठेवतो. झोपेचं वातावरण शांत, थंड आणि आरामदायी ठेवणं, झोपण्याची वेळ नियमित ठेवणं आणि झोपण्याआधी मन शांत करण्यासाठी हलक्या सवयी जसं की वाचन किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास यांचा उपयोग करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या छोट्या सवयींमुळे झोपेची खोली वाढते, मेंदूला खरी विश्रांती मिळते आणि शरीराची दुरुस्ती योग्य प्रकारे होते. मित्रांनो, योग्य झोप ही केवळ आरामासाठी नसते, तर ती संपूर्ण आरोग्य टिकवण्याचा एक अत्यावश्यक असा पाया असते. 6वी आणि खूप वेळा पूर्णपणे दुर्लक्षित राहणारी चूक म्हणजे हळूहळू कमी होत जाणारा सामाजिक संपर्क. माणूस स्वभावतः एक सामाजिक प्राणी आहे. त्याला केवळ अन्न, पाणी आणि झोप पुरेशी नसते, तर भावनिक आणि मानसिक संतुलनासाठी सतत संवाद, जवळीक आणि नात्यांची उभही तितकीच आवश्यक असते. जेव्हा आयुष्यातील संवाद कमी होऊ लागतात, भेटीगाठी विरळ होतात आणि मनमोकळेपणाने बोलण्याची संधी कमी होते, तेव्हा शरीरावर त्याचा परिणाम दिसायला वेळ लागत नाही. बाहेरून सर्व काही ठीक असल्यासारखं वाटतं, पण आतून तणावाची पातळी वाढू लागते आणि हीच गोष्ट हळूहळू संपूर्ण आरोग्याला कमकुवत बनवू लागते. अनेकांना असं वाटतं की अधूनमधून फोनवर बोलणं किंवा कधीतरी कोणाला भेटणं हे पुरेसं आहे, पण प्रत्यक्षात शरीर आणि मनाला नियमित, खोल आणि अर्थपूर्ण संवाद लागतो. वरवरची बोलणी, औपचारिक संपर्क किंवा फक्त वेळ काढण्यासाठी केलेला संवाद हा मनाला तितका समाधान देत नाही. जेव्हा आपल्याला कोणाशी मनमोकळं करून बोलता येतं, आपले विचार, भावना आणि अनुभव शेअर करता येतात, तेव्हाच मेंदूला खरी विश्रांती मिळते. अन्यथा आतल्या आत साचलेला ताण वाढत राहतो आणि त्याचा परिणाम हृदय, मेंदू आणि इतर बॉडी पार्ट्सच्या कार्यक्षमतेवर होऊ लागतो. हा ताण दिसत नाही, पण तो शरीराला सतत थकवत राहतो. यावरचा उपाय म्हणजे जाणीवपूर्वक सामाजिक जीवन सक्रिय ठेवणं. आठवड्यातून किमान एकदा तरी कोणाशी मनापासून संवाद साधणं, मित्रमंडळ, गट किंवा एखाद्या उपक्रमात सहभागी होणं आणि शक्य असेल तिथे इतरांना मदत करणं, या सगळ्या गोष्टी केवळ मनाला आनंद देत नाहीत, तर शरीरालाही मजबूत ठेवतात. कोणाशी तरी जोडलेलं असणं, स्वतःची किंमत जाणवणं आणि इतरांसोबत वेळ घालवणं, ह्या साध्या गोष्टी तणाव कमी करतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्याला एक सकारात्मक दिशा देतात. म्हणूनच स्वतःला एकटं पडू देऊ नका, कारण जिथे नाती जिवंत असतात तिथे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 6 चुका ज्या शांतपणे तुमच्या आयुष्यावर परिणाम करत आहे, पण आजपासून तुम्ही त्या बदलू शकता. लक्षात ठेवा की दीर्घ आयुष्य मिळणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, ती तुमच्या रोजच्या सवयींचा परिणाम आहे. एक छोटी सवय बदला, मग दुसरी, आणि मग काही आठवड्यांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की या 6 गोष्टींपैकी तुम्हाला कोणती सर्वात महत्त्वाची वाटली. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.